पुण्यात आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात झालेल्या या आंदोलनामध्ये शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यांवर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलनाच्या घोषणांनी दण आणून गेला। जुरर जनता दलच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनामध्ये हजारो विद्यार्थी, युवक, युवती आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले। या आंदोलनाला अभिजित दिपके, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांची उपस्थिती लाभली। आंदोलनकर्त्यांनी हातात विविध पोस्टर घेऊन देशातील सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य केलंय। शिक्षण व्यवस्था, आरोग्य सेवा, बेरोजगारी, वाढते गुन्हेगारी आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवलाय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलंय। कॉकरोच जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। विद्यार्थ्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या धोरणांवरती टीका करत जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तही ठेवला होता। आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते। तसेच सुमारे 200 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनातील प्रत्येक घडामोडीचे रेकॉर्डिंगही करण्यात आले। शांततापूर्ण मार्गाने सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आंदोलनाने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून काढले आहे। त्याच्याशिवाय कार्यक्रम आपला पुढे जाणार नाही। प्लीज कृपया सर्वांनी सहकार्य करा। सर्वांनी खाली उतरा, आपण सर्वांनी खाली उतरूया। प्लीज सर्व खाली उतरूया। चला चला आपण साठी उतरूया।